सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हॅलो हर हर शब्दांनी धग धगले सह्याकडे गाड्यामधले शब्द थरे थरे लाल डफावर आप पडे शिवबाच्या हर हर शब्दांनी धग धगले सह्याकडे गाड्यामधले शब्द थरथरे लाल डफावर थाप पडे। यांच्यातर्फे हा शिवजयंती निमित्त सळसळता नसा नसामध्ये सळसळणारा असा हा अंगावर रोमांच आणणारा असा पोवाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत। सुनील पाटील साहेब आणि प्रतिभाताई यांना मी आदरपूर्वक विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। स्वपती भूपती प्रजापती सुवर्णलंकार श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत गुणवंत पुण्यवंत नीतिवंत लोक कल्याणकारी धर्म धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। श्री नागारा चौकातील सर्व रहिवाशांना पुन्हा एकदा विनंती। गणपतीचे प्रथम पूजन करण्याचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व शीतल करायचे, ज्याच्यामुळे कोणतेही विघ्न न येता कार्य निर्विघ्नपणे पार पडते। म्हणूनच आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण गणपती बाप्पांच्या गणापासून सुरुवात करणार आहोत। गणाचे बोल आहेत गणराया ताराया। गण म्हणणार आहेत संहिता जोशी।
गणपती गजानन तुझं पहिलं स्मरण हो हे गुणगण गात जोडून हात करीतो नमन सुखाचा दिस दे देव सुख करता हो संकटाचा नाश करी असा विसरता हो सुखाचा दिस दे देव सुख करता संकटाचा नाश करी असा विसरता सुखाचा दिस दे देव सुख करता संकटाचा नाश करी असा विसरता हो हे साजरे रूप त्याचं दिसतंय सुंदर दिसतंय सुंदर हे बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर हो साजरा रूप त्याचं दिसतंय सुंदर हो बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर हो साजरा रूप त्याचं दिसतंय सुंदर बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर पंचतुंड दल तुंडमाल दल पंचतुंड दल तुंडमाल दल पार्वतीश आदि नंदो पार्वतीश आदि नंदो पंचतुंड दल तुंडमाल दल पंचतुंड दल तुंडमाल दल पार्वतीश आदि नंदो पार्वतीश आदि नंदो पंचतुंड दल तुंडमाल दल तुंडमाल दल तुंडमाल दल गणराया गणराया सुंदर संहिताने एक गणरायाचं गीत गणपती बाप्पाला आपण प्रारंभ केलेला आहे पूजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात संहिताने अतिशय जोरदार केलेली आहे एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार फार झाला अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवाबा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आज मंदिराचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित आहे आज मंदिराचे कळस शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारातील पवित्र तुळस जय जय महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा जय जय महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गर्जतो गर्जतो महाराष्ट्र माझा गर्जतो गर्जतो महाराष्ट्र माझा आणि हे महाराष्ट्र गीत घेऊन येत आहेत आपल्या या सखाराम जोशी प्रतिष्ठानचे सर्वा सन्माननीय संग्राम जोशी सर यांना मी विनंती करतो की महाराष्ट्र गीत आपण या ठिकाणी सादर करावं हॅलो सदा मुखावर हीच आमची शान आज आमचा मान हीच आमची शान आज आमचा मान प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान हीच आमची शान आज आमचा मान हीच आमची शान आज आमचा मान प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान प्रियमच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान प्रियमच्या या
महाराष्ट्राचे सदा मुखावर गाज. ज्ञानेशाच्या ओवी मधुरी ज्ञानेशाच्या ओवी मधुरी दिसते माय मराठी आमची दिसते माय मराठी, आमची दिसते माय मराठी. माझी या मराठीची बोल कौतुके परी अमृतातही पहिला जिंके ऐसी अक्षरे रसिले अभंग गाता त्यातून दर्शन अभंग गाथा त्यातून दर्शन देते माय मराठी आमची देते माय मराठी, आमची देते माय मराठी. अवघाची संसार सुखाचा करी अवघाची संसार सुखाचा करील आनंद भरील तिन्ही लोके अवघाची संसार सुखाचा करील शालिरांच्या टपात घुमते कणकर माय मराठी आमची कणकर माय मराठी, आमची कणकर माय मराठी. ही खाण शूरवीरांची साधू संतांची माय आमची करील धरलीला कुणी बदनाम करील धरलीला कुणी बदनाम, करील धरलीला कुणी बदनाम. चारी बाजून करुणा सहन कधी अपमान करुणा सहन कधी अपमान सह्याद्रीची विशाल शिखरे सह्याद्रीची विशाल शिखरे गरीही कपारी जेथे शिखरे दरी कपारी जेथे, शिखरे दरी कपारी जेथे. खनखनाट समशेरीचा अजूनही ऐकू येतो तेथे अजूनही ऐकू येतो तेथे, अजूनही ऐकू येतो तेथे. कोणाजीच्या अखेरतेची लकेर अजूनही घुमते पैसा वदवा, पैसा वदवा, पैसा वदवा. शनिवार वाड्यामध्ये ऐका शनिवार वाड्यामध्ये ऐका कुणीही तरी कुजबुजते बघाया कुणीतरी कुजबुजते बघाया, कुणीतरी कुजबुजते. भव्य झाशीच्या किल्ल्यामध्ये भव्य झाशीच्या किल्ल्यामध्ये बिलबरही किणकिण बघाया बिलबरही किणकिणते, बघाया बिलबरही किणकिणते. फडणवीस नानाची लेखणी फडणवीस नानाची लेखणी कुरकुर काही लिहिते बघाया कुरकुर काही लिहिते बघाया, कुरकुर काही लिहिते. संभाजीच्या क्रोधानीची ज्वाला घुमसते आठवता इतिहास संचरे आठवता इतिहास संचय नित्य नवे अवसान. प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान, प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान. हीच आमची शान आज आमचा मान, हीच आमची शान आज आमचा मान. प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान, प्रियामच्या या महाराष्ट्राचे सदा मुखावर गान, सदा मुखावर गान, सदा मुखावर गान. महाराष्ट्र गीतावर प्रारंभी गणेशाला आपण वंदन केलंय, त्यानंतर आपण महाराष्ट्राला वंदन केलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये काय घडलं आहे, काय घडलेलं आहे? शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला साऱ्या राज्यांचा अधिपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला साऱ्या राज्यांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. या महाराष्ट्रामध्ये काय घडलं, इतिहास घडला. 19 तारखेला काय घडलं, 19 फेब्रुवारीला काय घडलं, आणि 19 फेब्रुवारीच्या आधी
किती हलचल झालेली होती, किती धावपळ झालेली होती. सगळी जनता, सगळं महाराज्य अगदी हवालदिल झालेलं होतं. थोर जिजामाता हवालदिल झालेल्या होत्या. मुघलांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ वाजला होता आणि जिजामाता अस्वस्थ होत होती. जिजामाता अस्वस्थ होत असताना शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता तिथे गेली आणि शिवाई देवीच्या ठिकाणी तिथे नतमस्तक झाली आणि म्हणाली, माते तूच आम्हाला तारणार आहे, तूच आम्हाला जागवणार आहेस आणि तूच आम्हाला जीवदान देणार आहेस. आणि म्हणून असा या महाराष्ट्राला एखादा रत्न दे, हिरा दे, पुत्र दे, की जेणेकरून या मुघलांनी जो काही त्रास धुमाकूळ घातलेला आहे तो नष्ट होईल. आणि 19 फेब्रुवारी दिवस उजळला. 19 फेब्रुवारी 1930 रोजी हा महाप्रतापी, महाप्रकामी महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला आणि या जन्माचं थाटामाटात स्वागत झालेलं आहे. आणि तोच पवळा आपण या ठिकाणी पाळणा, शिवजन्माचा पाळणा या ठिकाणी गाणार आहोत. संहिता हेमांगी आणि प्राजक्ता जोशी यांच्या मुखातनं. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. गालीतील लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंतर घाला त्याच्या पायी घुंगरवाळा. गालीतील लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंतर घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. राजस्वरूप डोळे टोपला पाऊस गोपाळा, बिंबलो लोक रागा लोक दुष्ट लागेल वाळा. राजस्वरूप डोळे टोपला पाऊस गोपाळा, बिंबलो लोक रागा लोक दुष्ट लागेल वाळा. कौसल्येचा राम कसा रावण शोधेचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे, जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. धोदन गारे घुमू जात रे झडू जात चौघडे, शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे, बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य दिन या नवलाईचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. आपला टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमचे पोवाडे सादर करणारी जी मंडळी यांच्या मध्ये पुन्हा जोश निर्माण झाला पाहिजे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण
सूर्यनारायण जर उगवले नसतेस तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर छत्रपती शिवाजीराजे जन्मालाच आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. महाराष्ट्रामध्ये हिंदूचा अर्थ समजण्यासाठी आणि अर्थ लागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. नुकताच आपण त्यांच्या जन्माचा पाळणा या ठिकाणी थाटामाटात संहिताने सादर केलेला आहे. हिंदुत्व की पहचान शिवाजी, हिंदुत्व की पहचान शिवाजी, स्वराज का दूसरा नाम शिवाजी, देश का अभिमान शिवाजी, राष्ट्र की है शान शिवाजी. आणि असा हा शिवछत्रपतीचा जन्माचा पोवाडा या ठिकाणी संग्राम जोशी या ठिकाणी सादर करीत आहेत. त्यांना विनंती की सदर पोवाडा सादर करावा. धन्यवाद. वाजवा तुतारी रणभेरी ढोलकी झांजरी, वाजवा तुतारी रणभेरी हा करतो प्रारंभ शुभ समयात शिवाजी राजाच्या गातो पोवाड्यास जी, शिवाजी राजाच्या गातो पोवाड्यास जी, शिवाजी राजाच्या गातो पोवाड्यास जी. महाराष्ट्र देशामध्ये हिरान राजा अंबिरा, महाराष्ट्र देशामध्ये हिरा, महाराष्ट्र देशामध्ये हिरा, महाराष्ट्र देशामध्ये हिरा राजा अंबिरा, राजा अंबिरा थोर पुरुषांची अमर गाथा, थोर पुरुषांची अमर गाथा, थोर पुरुषांची अमर गाथा. आदरानं मी तो जिथं माथा कवन त्या थोर वीस आता जी, कवन त्या थोर वीस आता जी, कवन त्या थोर वीस आता जी. विजापूर गोवळ कोंड्यात निजामी करतेत, विजापूर गोवळ कोंड्यात, विजापूर गोवळ कोंड्यात, विजापूर गोवळ कोंड्यात निजामी करतेत, निजामी करतेत. दिल्लीचा आलमगीर दखना, दिल्लीचा आलमगीर दखना, दिल्लीचा आलमगीर दखना. अत्याचार जुलूम माझा राज्य महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र धर्म विळखला जी, उभा महाराष्ट्र धर्म विळखला जी. त्रिपुराला मराठ मावळा जीव थोडा मोळा, त्रिपुराला मराठ मावळा, त्रिपुराला मराठ मावळा, त्रिपुराला मराठ मावळा जीव चोळा मोळा, जीव चोळा मोळा. माय बहिणींच्या अब्रुला भास, माय बहिणींच्या अब्रुला भास, माय बहिणींच्या अब्रुला भास. लुटालूट गुलामगिरी उदयास कोणीना त्राता उरला जगतात जी, कोणीना त्राता उरला जगतात जी, कोणीना त्राता उरला जगतात जी. संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला, अन्न पाण्यासाठी हाहाकार माजलाय. अशा बिकट परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नाहीये. आणि मग तो आशेचा किरण उजाडलाय. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, 19 फेब्रुवारी 1630 ला आमच्या जिजाऊ मातेला प्रसूती वेदना सुरू झाली आहे. आणि शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. सगळीकडे आनंदी आनंद झालाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर महादेव. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. सकाळी सूर्य उजाडला,
किल्ल्यावरती अलिशान शिवनेरी किल्ल्यावरती अलिशान राज्यतेच्या आनंदाला नाही भान उभा महाराष्ट्र गातो गुणगान उभा महाराष्ट्र गातो गुणगान उभा महाराष्ट्र गातो गुणगान उभा महाराष्ट्र गातो गुणगान महाराष्ट्र देशामध्ये हिरान राजा आंबेरा महाराष्ट्र देशामध्ये हिरान महाराष्ट्र देशामध्ये हिरान महाराष्ट्र देशामध्ये हिरान राजा आंबेरा थोर पुरुषांची अमर गाथा थोर पुरुषांची अमर गाथा थोर पुरुषांची अमर गाथा आदरानं नमितो जिथं माथान कवन त्या थोर विसाता कवन त्या थोर विसाताजी कवन त्या थोर विसाताजी कवन त्या थोर विसाताजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांना करतो मानाचा मुजरा शिवाजी महाराजांना करतो मानाचा मुजरा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या मोठ्याने जरा महाराष्ट्र गीत आणि शिवजन्मोत्सव आणि शिवाजी महाराजांचा पोहरा शिवाजी महाराजांचा हाहाकार उठलेला आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान मुघल दरबारामध्ये हालचाल सुरू झालेली आहे शिवाजी महाराजांचं तुफान वादळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर पुन्हा खानदेश मधल्या सगळ्या मुघलांच्या घराघरामध्ये वादळ तुफान जाऊन बसलेलं आहे आणि हे तुफान त्या तुफानाला कोण आवरणार या वादळाला कोण आवरणार मुघल दरबारामध्ये हालचाल सुरू झालेली आहे बेचैनी सुरू झालेली आहे झोप त्यांची उडालेली आहे आणि अशाच वेळेस मुघलांच्या दरबारामध्ये बेगम साहेबा एकदम चिंतातूर झालेली आहे आणि आपल्या सगळ्या धष्टपुष्ट मजबूत त्या मुघलांना सांगते आहे कि हुजूर ये शिवाजी कौन शिवाजी है ये हमारी उन्होंने नींद खराब कर डाली है इनका कोई बंदोबस्त कर सकता है क्या धष्टपुष्ट बलदांड पोलादी पहार हाताने वाकवणारा 10 हत्तीचं बळ असणारा अफजल खान नावाचा एक उठला आणि बेगम साहेबा शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मारून आणण्याचा मी उडा उचलतो पण घेतो आणि मग त्याला अफजल खानाला मोठ्या सैन्यासह लाखो सैन्यासह शिवाजीचा बिमोड करण्यासाठी नष्ट करण्यासाठी मारण्यासाठी अफजल खानाला पाठवण्यात आलेलं आहे प्रतापगडाची भेट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हीच प्रतापगडाची भेट आणि शिवाजी महाराजांची भेट आणि या ठिकाणी काय झालं की महाराजांची कीर्ती बेफाम सुटली महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील व्यसन दरबारी पुसते बेगम रडायला येऊन गेलेली आहे रडकुंडीला आलेली आहे ये शिवाजी कोण शिवाजी है इसको कौन मार सकता है आणि मग स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता आणि असा हा अफजल खानाचा आणि शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध याच्यावर पवाडा संदीप जोशी या ठिकाणी सादर करणार आहे हॅलो 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 धन्य धन्य शिवाजी शूर
आतुनी आज तुझ्या चरणास सोचणी गावावर पवनास शाही संदीप गातो इतिहासची शाहीर संदीप गातो इतिहास जी शाहीर संदीप गातो इतिहास जी मुजरा मानाचा शाहिराचा मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणा महाराष्ट्र भूच्या चरणा धन्य ती जिजाऊ माऊली जिच्या हाती पाण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी या माऊलीनं शिवाला घडवलं वाढवलं ज्ञानामृत पोचलं आणि म्हणून शिवाजीराजे जन्माला आले अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण मारलं मर्द मावळा गोळा केला तो माझा मर्द मावळा कसा होता कसा 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 सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे दही कोवळे रंग सावळे वाहते प्राण शुभ वाहते प्राण शुभ वाहते प्राण शुभ 16 वर्षाचा होता बहादर असा शूर छत्रपती अलगजी असा शूर छत्रपती अलगजी असा शूर छत्रपती अलगजी आणि या शिवाजीराजा पकडण्यासाठी खानानं तब्बा ठेवला विडा रचला आणि म्हणाला गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा आणि मग आज निघाला तो कसा 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 हाहाकार माजविला देवाच्या सई हाहाकार माजविला देवाच्या सई हाहाकार माजविला देवाच्या सई विषपापाचा बळी हाती येईल त्यावरच गरिहार त्यास अफजल भारत्यास अफजल भारत्यास अफजल मन शिवा संगे रहाजी रहाजी मन शिवा संगे रहाजी रहाजी मन शिवा संगे रहाजी रहाजी खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता आपण शिवाला धरणार कधी मारणार कधी पण गडावरती जिजाऊ माँसाहेब जगदंबेला एकच प्रार्थना करत होत्या आणि मग जगदंबाला जिजाऊ काय म्हणतायत ऐका माईकवाल्यांना विनंती की शिट्टी वाजवण्यात आली जगत जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो जगत जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो आणि त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जातंय जगदंबे त्याला यश दे आणि मग माय भवानीचा संभळ वाचायला लागला
राजानं पोशाख चढवला तो चढवील शील अंगाला पोशाख दिला हो चिरकोवर चढविला चेल्याला हो तलवार लावली कमरेला हे बलिदान पाठीला हो जीवा मालकेचा साथीला तुझीच करुणी असावी राजाने मला आणि बरं का मंडळी, मग राजाची आणि खानाची भेट झाली ती कुठे? प्रतापगडच्या पायथ्याशी. आणि मग आलिंगन दिलं राजा आलिंगन दिलं राजाला आणि कपटानं गावी मान्याला आणि वार पट्यारी स्वतःनं केलं पाठीवर घाव झाला राजानं डावलं त्याला वाघ नखांचा मारा केला काढले त्याच्या उदराला कोथळा बाहेर तकलिया मन खान तो सोडी तकलिया मन खान तो सोडी प्राणाला सोडी अशा समयाला सय्यद पंडा त्याच वताला अशा समयाला सय्यद पंडा त्याच वताला शुभवर्ती वार करण्याला लोखून हात उचला जीवा महाल होता साथीला सपकून वार केला हात तुटून पडला बाजूला आणि हात तुटून पडला बाजूला आणि होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जिराजी प्राण वाचला जिराजी प्राण वाचला जिराजी दन दन शिवाजी शूर पराक्रमी थोर केले सरजर बाजूनी पाणी दृष्ट मुगला पाणी दृष्ट मुगलास बाजूनी पाणी दृष्ट मुगलास अडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा टंकाने गगनासजी कीर्तीचा टंकाने गगनासजी कीर्तीचा टंकाने गगनासजी कीर्तीचा टंकाने गगनासजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपला आवाज रायगडावर पोहोचला पाहिजे. परत एकदा गर्जना देऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. अतिशय जोशपूर्ण असं हे पोवाडा या ठिकाणी संदीप जोशी आणि संग्राम जोशपूर्ण कार्यक्रम चालू आहे आणि मला असं वाटतं सगळेजण जेवण केल्यानंतर निस्तेज झालेले आहे. घरी जाऊन सर्वांना मिळेल तुम्हाला संत्र्यांचा ज्यूस. घरी विचारून घ्या हा कार्यक्रम संपल्यानंतर. घरी जाऊन सर्वांना मिळेल तुम्हाला संत्र्यांचा ज्यूस. पण इथं टाळ्या वाजवण्यासाठी करू नका कंजूस, होऊ नका कंजूस. एकदा जोरदार टाळ्या या पोळ्यासाठी. यानंतर पुढील गीत जोशपूर्ण गीत घेऊन येणार आहेत की त्या गीतासाठी मी आमंत्रित करणार आहे. त्यापूर्वी बहलोल खान नावाचा एक मुघल सैनिक होता आणि त्याने धुमाकूळ घातला होता आणि त्याला मारण्यासाठी, जिवंत मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक संदेश दिला, आदेश दिला. कोणाला दिला? थोर सर सेनापती प्रतापराव गुजर यांना. थोर सर सेनापती प्रतापराव गुजर यांना सांगितलं, बहलोल खान जिथं असेल तिथं त्याला पकडून आणा किंवा त्याला जिवंत तिथेच गाळा किंवा मारा असा संदेश दिला. आणि प्रतापराव गुजर तेवेशाने उठले आणि सोबत फक्त बहलोल खानाजवळ सैन्य भरपूर होते.
पण प्रतापराव गुजर यांच्याजवळ फक्त 7 सैन्य त्यांनी घेतले, 7 वीर असे घेतले. त्या वीरांचं नाव होतं प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे. हे 7 मराठे बहलोल खानाला जिवंत मारण्यासाठी गेले आणि तिथून गाणं सुरू झालं, गीत सुरू झालं, समर सुरू झालेलं आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे जे गीत आहे, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेळात मराठे तोडले 7. आणि हे जोशपूर्ण गीत घेऊन येत आहेत. त्या गीताचा ऐका सर्वांनी तुम्ही सार, या गीताचा सर्वांनी तुम्ही ऐका सार. गात आहे आमचे तरुण तळपदार गायक निळकंठ कासार. आमचे सर खूप आमचे सर होते ते भगीरथला, त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. बाजू सटोळे किंचित होले, ते फिरता बाजू सटोळे किंचित होले, सरदार सहा सरसावून उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. आश्चर्यमुक्तातून मागुती सेना, आश्चर्यमुक्तातून मागुती सेना, अपमान बुझविण्या 7 हरपुनी माना, छावणीत शिरले भेद भेद गनिमाना, उसळल्या उल्का जळत 7 दर्यात, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. घालून
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. धन्यवाद. अनेकांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे, नव्हे तो नसानसात भरलेला आहे. आणि शिवाजी महाराजांचं वर्णन शिवजयंतीच्या निमित्ताने पेपरमध्ये असो, टीव्हीवर असो किंवा अन्य प्रकारे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. डोक्यावर घेण्यापेक्षा मनात ठरवलेलं आहे, साठवलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज संपूर्ण देशाच्या, राज्याच्या, प्रत्येकाच्या मनामनामध्ये विराजमान झालेले आहे. आणि म्हणून असे शिवाजी होते तरी कोण, शिवाजी होते तरी कोण, शिवाजी होते तरी कोण. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. सिंहाच्या ढाण्याच्या वाघाला एकटाच जातो, सामोरे जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एक करतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो आणि 16व्या वर्षी किल्ला जिंकतो त्याचं नाव शिवाजी. एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी एक सुंदरसा आणखी एक पोवाडा या ठिकाणी सादर होणार आहेत. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. शिवरायांचं, आपण शिवाजी महाराजांचं जे काही येते देखील त्या काळामध्ये सगळे आनंदात, सुखात, समाधान होते. शिवरायांच्या छाये, जाती धर्म तर अजिबात त्यांना शिवलाच नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, मावळ्यांमध्ये होते. आणि म्हणून शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान. या शिवाजी राजांच्या काळामध्ये हिंदू मुसलमान असा कुठल्या प्रकारचा भेद न होता. आणि यानंतर ज्यांच्या शिवाजी महाराज विशालगडाकडे जात असताना वाटेमध्ये अनंत अडचणी होत्या. सैन्याने सांगितलं, थोर सैनिक मी तुम्हाला आता सांगितले की कोणकोणते सैनिक होते. जीवाला जीव देणारे, प्राणाला प्राण देणारे महाराज, निश्चिंत मनाने तुम्ही विशाळगडाकडे कूच करा आणि विशाळगडावर पोहोचल्यावर आम्हाला तिथनं इशारा करा, तोप्याचा मारा करा आणि पोहोचल्याची आम्हाला खून करा. नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही माझ्या रक्तमासाचे, माझा प्राण आहे, माझा जीव आहे. मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. नाही महाराज, तुम्ही गेलंच पाहिजे. महाराज, तुम्ही गेलंच पाहिजे. आणि असं महाराजांना ज्यांनी केलं राजी ते म्हणजेच बाजी प्रभू देशपांडे यांचा हा सुंदर असा पोवाडा या ठिकाणी संदीप जोशी सादर करत आहे. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो सगळे एकदम हॅलो माईक बघून घ्या. हा आवाज कुठून येतोय? थापड फावर कडकडली ही थापड फावर शौर्य नवे स्फुरले. कडकडली ही थापड फावर शौर्य नवे स्फुरले. शुरांच्या गाथेने सारे रण हे दुमदुमले. वीर रसाला धमण्यांमधून वाहू द्या आता. वीर रसाला धुबड्यांमधून वाहू द्या आता. रसिक जनांनो ऐका आता मर्दांच्या गाथा. धन्य धन्य बाजी प्रभु वीरा. धन्य धन्य बाजी प्रभु वीरा. रण धुरंधारा शूर बहादूर कसा तो धगधगता. कसा तो धगधगता अंगार, कसा तो धगधगता अंगार. दिवस असो अंधार रण मैदान लढे झुंजार जी. 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 क्रोधाचा विजापूरचा महाल. क्रोधाचा विजापूरचा महाल पाहतो रे हालम गेला फजल. गाडला ढगाची बानी त्यास. धाडला ढगाची बांधी त्यास. धाडला ढगाची बांधी त्यास. गावीला मराठ्यांचा तो व्यास. पुन्हा न करील कोणी हव्यास जी. पुन्हा न करील कोणी हव्यास जी. पुन्हा न करील कोणी हव्यास जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान जागा झाला आणि म्हणाला अप्पाजान अब शिवाजी को कौन पकड़ेगा. अब शिवाजी को कौन पकड़ेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला. आणि मग फाजल खान आणि सिद्धी जोहर मराठी मुलखाकडे निघाले. ते कसे 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 उन्मत्त सिद्धी जोहर. वेढापणा गडाला. देऊनी वेढापणा गडाला. देऊनी वेढापणा गडाला. जसा सापान विभागातला तसा उन्मत्त टपून बसला अजी. तसा उन्मत्त टपून बसला हाजी. तसा उन्मत्त टपून बसला हाजी. सिद्धी जोहरने आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा घातला. आणि त्यात मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला आणि जूनही गेला. आणि मग काही सुचना शिवबाला हो सिद्धी घातला घाला. सिद्धी घातला घाला हो सिद्धी घातला घाला. एक विचार मनामध्ये आला गणी कावा मनी उपसला. कावा मनी उपसला गणी कावा मनी उपसला. हलो चरण सांगा सिद्धीला हो ते तुम्हाला गड किल्ल्याला. तुम्हाला गड किल्ल्याला हो तुम्हाला गड किल्ल्याला. उद्या करतो दस्तखत येतो तुझ्या भेटीला जिराजी. येतो भेटीला जिराजी. येतो भेटीला जिराजी. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. आणि म्हणून अशा वेळेस आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा शिवा काशीतला महाराजांनी बोलवून घेतलं आणि विचारलं शिवा शिवा माझं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस. तेव्हा शिवा म्हणाला भय महाराज जातो की जातो. पण शिवा याचा परिणाम काय होईल हाय तुला. भय महाराज मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर तुम्हाला ठार केल्याशिवाय
राहणार नाही. एवढंच ना महाराज. पण महाराज, आपण सुखरूप विशालगडावर जर पोहोचलात, आपण सुखरूप जर विशालगडावर पोहोचलात तर लाख शिवा नावे तयार होतील, लाख शिवा नावे तयार होतील. तेव्हा महाराज एवढी संधी द्या की मला. आणि जर का तुम्ही एवढी संधी मला दिली तर खऱ्या अर्थानं या जीवाचं सोनं होईल महाराज. मला एवढी संधी द्या की महाराज. आणि मग महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यातील एक अश्रू शिवाच्या खांद्यावर पडला. आणि शिवा म्हणतोय, महाराज माझ्यासारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आणखी काय पाहिजे या शिवाला. पडलेल्या या एका टिपासाठी मरण पत्करे ना शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे बाजी प्रभू बांधल 600 मावळ्यांसह एका पालखीत निघाले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीत निघाला. तो कसा 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 रात्रीच्या पहिलं प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरासंताच्या सुमारास गड उतरण्यास शिव पालखीत बाजी संगती, शिव पालखीत बाजी संगती, शिव पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मौळ चालती, रात अंधार मावळ चालती, रात अंधार मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रूपात चालला. दादा हे दादर जिर दादर जी, हे दादर जिर दादर जी, हे दादर जिर दादर जी. दोन दिशेला दोन पालख्या चालल्या, दोन दिशेला दोन पालख्या चालल्या. आणि एका पालखीला शिवाच्या पालखीला खानाच्या सैन्यानं घराणा घातलं आणि पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. आणि त्यावेळी दोन संशयी डोळे लोकले की नाही शिवावर. आणि तो म्हणाला, हुजूर हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. आणि मग त्याच वेळेस बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि करंडासाठी त्याला मॅराथॉन तलवार काढली, शिवार रोखली आणि म्हणाला, सच बेटा तू मारा जाएगा, सच बेटा वरना मारा जाएगा. आणि शिवा म्हणाला, मैं हूँ शिवाजी. तेव्हा सिद्धी म्हणाला, सच बेटा वरना मारा जाएगा. आणि शिवा म्हणतोय, अरे जन्माला जरी शिवा काशीत पडून आलो असलो, जन्माला जरी शिवाजी काशीत पडून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणतोय, हे भाग्य नाही कमी आहे का, हे भाग्य नाही कमी आहे का. आणि सिद्धीने तलवार चालवली, शिवा धरणीवर कोसळला, शिवा रक्तबंबाळ झाला. आणि अशा प्रकारे शिवानं स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि शिवानं खऱ्या अर्थानं आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि तोवर बाजीने विजापूरची खिंड गाठली होती, बाजीनं विजापूरची खिंड गाठली होती. आणि बाजी म्हणतायत महाराजांना, महाराज राज आपण अर्धी सेना घेऊन विशालगडावर रवाना व्हा, आपण अर्धी सेना घेऊन विशालगडावर रवाना व्हा आणि निम्मी सेना घेऊन मी या खिंडीला अडवतो. तेव्हा राजा म्हणताय नाही बाजी नाही, जीवाचं रान करून आपण इथवर आलोय, जीवाचं रान करून आपण इथवर आलोय. आता जे होईल ते मिळून करू. तेव्हा बाजी म्हणतात, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. तुम्ही विशालगडावर रवाना व्हा. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला, काय प्रकार झाला सांगा सांगा सांगा. हे उभं राहून बाजी खिंडीला, हे रामा राघोबा दाजी, विनवणी करी शिवबाला. हे रामा राघोबा दाजी, सुखरूपीतनं जावा तो पुढवावा द्यावा ऐश्वर्याला. तुम्ही गेलं पाहिजे प्रथमाच विशालगडाला, तुम्ही गेलं पाहिजे प्रथमाच विशालगडाला. आलो आलो आता जितीला, हे रामा राघोबा दाजी, मी ठार करतो सिद्धीला. बाजीचा डाव तो वार करतो मी ठार दृष्ट तुला. धर्मसत्य माझा याच वताला, सत्य व्हावा माझा याच वताला.
धर्म सत्य बाबा माझा याच वक्ताला युक्त ताम्र पुसर दिवसाचा दुसरा प्रहर युक्त ताम्र पुसर दिवसाचा दुसरा प्रहर दान पटके बाल तलवार किती गेले झेलले वार सारे मुर्दे पडले भुलीवर नाही तसले बाजी क्षणभर नाही तसले बाजी क्षणभर लाली लाल झाली सारी खिंड दिसे अंगारजी दिसे अंगारजी दिसे अंगारजी रक्ताने भिजले बाजी थांबा या होईना दाजी बाजी रक्तबंबाळ झाले नाही तरी लढतायत दोन हातात दोन तलवारी आणि लढतायत आणि म्हणतायत रक्ताने भिजले बाजी थांबा या होईना राजी रमना हिरो मला माझी बाजी लावा जीवाची बाजी बाजी लावा जीवाची बाजी कधी पोचत ते गडावरी राजशी बाजी जी राजशी बाजी राजशी बाजी रक्तबंबाळ झालेल्या बाजीवरती आकस्मिक कोणता वास आला ठोम! आणि तरी बाजी म्हणतात राजा तोवर आपण गडावर पोचणार नाही तोवर या बाजीचा फोन जाणार नाही आणि मग त्याच वेळेस तुफानचा आवाज आला ठोम, ठोम, ठोम! कडडडा आवाज कडडला इशारा बाजीला तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण घेऊन गेला बाजीचा प्राण घेऊन गेला बाजीचा प्राण तिला शब्दाचे ठेविले जाण बाजीने केले जीवाचे राजी बाजीने केले जीवाचे राजी बाजीने केले जीवाचे राजी आणि म्हणतायत होतं धन्य बाजी धन्य जर का या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा रंग येईल बाजीच्या रक्ताचा सुगंध येईल बाजीच्या प्रोत्साहाचा आणि जर या खिंडीला कान लावला तर आवाज येईल हर हर महादेव हर हर महादेव असे होते स्वराचे सूर्य गंजापूरची पिंड लढली गंजापूरची पिंड लढली गंजापूरची पिंड बाजी प्रभू बोल दंड अजरामर गेली पावन पिंड हजी 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. चलो अहो राजे हो जिर राज जी जी अहो राजे हो जिर राज जी जी स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंडाणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जी 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 अहो राजे हो जिर राज जी जी अहो राजे हो जिर राज जी जी कोंढाण्यासारखा बडकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संमतीला एवढ्या तानाजी मालुसरे कडून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला तुम्ही लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला अहो राजे हो जिर राज जी जी अहो राजे हो जिर राज जी जी
कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किर किर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुणीकडून फासे. तेवढ्यात तानाजी मालुसरेने आपल्या पेटाऱ्यातून घोरपट बाहेर काढली. त्या घोरपटीचे नाव काय माहिती आहे? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकुवा तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावडे चढतील वर तिला, जागी होती स्वाभिमानाला. असे करून चढले गोंढाना, चढले गोंढाना, जिरहाजीची चढले गोंढाना, जिरहाजीची चढले गोंढा, जिरहाजी जी 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 जी. त्यावेळी गोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. आय उदयभान, कोण? तानाजी. हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतो आहे? शिवसेनेत दिल्लीला चल, गुजरा कर, बादशाह तुला किल्लेदार करती. अरे चल हट, मी एक वेळ मोडेल पण वागणार नाही. मग तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौक काढला, परत वार त्याने बघा केला, तानाजीचा तोंड डाळीला, कमरेचा काढून शेला, शेलावर घेती वारला, उदयभान खेडी साधला, उदयभानचे एका वाराला, मामाने मारले उंडाराला, दत खाऊन गेला वाराला, रक्त होते लागले तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडला नरडीला, सपा सपा करती वाजला, उभं चिरलं उदयभान्याला, उदयभान्याला जिरहाजी जी, उदयभान्याला जिरहाजी, उदयभान्याला जिरहाजी जी, उदयभान्याला जिरहाजी, उदयभान्याला जिरहाजी जी 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 जी. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रणालीसाठी, जोरदार टाळ्या. वा वा बेटा, अतिशय जोशपूर्ण असा पोवाडा तू सादर केलास. पुढील आयुष्यासाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण उत्तरोत्तर हा कार्यक्रम आपला शाहिरी कार्यक्रम रंगत चाललेला आहे. थोडा काही मिनिटासाठी आपण या कलावंतांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. हा एक सुंदरसा शिवजयंतीचा कार्यक्रम ज्यांनी सादर केलेला आहे त्यांच्यासाठी दोन ओळी. एक मागच्या सरकारमध्ये एक आमदार होता, त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, मी सांगेल तेव्हा. त्याचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला. टी व्हीवाल्यांनी पेपरवाल्यांनी इतका उचलून धरला तो डायलॉग, इतका उचलून धरला, डोक्यावर घेतला आणि साहित्यिक कवी त्याच्यावर कविताच रचायला लागले, लेखच लिहायला लागले. आणि मग तो डायलॉग होता तरी कोणता? तो डायलॉग होता, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, असा तो डायलॉग होता. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, काय शिवजयंती, काय शाहिरी पोवाडा, काय कार्यक्रम घेतला शिवश्री सुनील पाटील. सुनील पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आमचे जे काही सगळे कलावंत आहेत की जे आपल्याला या ठिकाणी साथ संगत करत आहेत, सुंदरसं गीतं आणि पोवाड्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मनोरंजन करत आहेत. नव्हे, शिवाजी महाराज आपल्या अंगाअंगामध्ये नसानसामध्ये त्यांचं कार्य भिनवत आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय सुनील पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या या कलावंतांचा आपण सन्मान करावा. आदरणीय प्रतिभाताई यांना पण विनंती या ठिकाणी की या दोघांच्या शुभ हस्ते आमच्या सहभागी कलावंताचा सन्मान या ठिकाणी होतोय. शाल आणि गुच्छ देऊन, पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान. प्रथम शाहीर संग्राम जोशी यांचा सन्मान इथे समोर समोर हो हो एक एक शाहीर संग्राम जोशी यांचा सन्मान आदरणीय सुनील पाटील साहेब आणि प्रतिभाताई पाटील या कार्यकर्तृत्ववान दोघांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. संदीप जोशी शाहीर, क्या बात है.
शाहीर संदीप जोशी यांचाही सन्मान या ठिकाणी या हळू संदीप जोशी जे संहिता संदीप जोशी हार्मोनियम आणि सुंदरसा गायन या ठिकाणी तिने केलेलं आहे करीत आहे देऊन सन्मान वाद्यांची ज्यांनी भरून ठेवली आहे बारव वाद्यांची ज्यांनी भरून ठेवली आहे बारव असे सुयोग गुरव संबळ आणि गायन अतिशय सुंदर या ठिकाणी वाजवत आहेत त्यांचा सन्मान ज्यांनी आपल्या गाण्यातून ज्यांनी आपल्या कवितेतून गीताचा सांगितला आहे सार असे आमचे निळकंठ कासार यांचा सन्मान खाली बघा यानंतर बाल कलाकार सर्वेशा जोशी उदयोन्मुख कलाकार आहे खाली बघ बेटा हा दीपालीला पण बोलवा प्रणाली दीपक पाटील आणि तुझी मैत्रीण या ठिकाणी आहे बघ एवढीच आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असं होणार आहे सर्वेशा जोशी यानंतर हेमांगी जोशी गायन आणि कोरस अतिशय सुंदर नंतर प्रणाली बाल कलाकार जोरदार टाळ्या होऊ द्या जरा बाल कलाकारांसाठी यानंतर प्राजक्ता जोशी आले महाराज कोण कसे आणि कोण होते की त्यांनी स्वराज्याचं तोरण कसं बांधलं आणि त्याचप्रमाणे ही सगळी जे कलावंत मंडळी यांना एका रेशीम धागेमध्ये ज्यांनी बांधून ठेवलेले आहेत त्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत भावना जोशी ताई संदीप जोशी आणि संग्राम जोशी यांच्या मातोश्री आहेत कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी सुनील पाटील आणि प्रतिभाताई यांच्या शुभ हस्ते होतो आहे या वर मुलांची तयारी करून घेत होते ते त्या ठिकाणी त्या सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि सन्मान स्वीकारायचा आहे आदरणीय गिरासे सर मुख्याध्यापक यांचा सन्मान गिरणारे सर अमोल बाविस्कर सर पावरा सर आणि शिवाजी महाराजांची स्मृती देतोय छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गिरणारे सर मुख्याध्यापक यांना सप्रम भेट देत आहेत सोबत आहेत अमोल बाविस्कर सर पावरा सर ज्यांनी लेझिम पथक या मुलांचा सराव करून घेतला आहे या मुलांचा ज्यांनी सराव करून घेतला आहे गेल्या 1.5-2 महिन्यापासून त्यांचा सराव केला आहे आणि त्यांनी सुंदरसं असं लेझिम पथक बसवलेलं आहे प्रकाश महाजन सर
त्यांचा सन्मान या ठिकाणी पाटील साहेब करीत आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना सुप्रम भेट देण्यात आहे. धन्यवाद. अतिशय आवश्यक आहे. सुनील पाटील सरांना विनंती करतो. जरा साधत करा जरा म्हणून जरा माता भगिनी सम मानत असेल आणि संदर्भातलं एक गीत मी आपल्या समोर सादर करतो. केली सुभेदाराची म्हणून परत केली सुभेदाराची म्हणून परत केली सुभेदाराची हक्क झाले राज शिवाजी, हक्क झाले राज शिवाजी, उपयुवतीचे बघून परत केली सुभेदाराची तुझे पावित्र्य दुष्ट नजरेने बघतात याचे कोणी लगामी नेत्र, कोणी लगामी नेत्र, कोणी लगामी नेत्र. जिजाऊपरी तू बोल शिवाजी, जिजाऊपरी तू बोल शिवाजी, युवतीला हसून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची गीत आजला गाई शाहिरा इतिहासाला धरून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. हक्क झाले राज शिवाजी, हक्क झाले राज शिवाजी, युवतीचे बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. धन्यवाद. या ठिकाणी शाहिरी कार्यक्रम जो होत आहे लोकशाही सखाराम जोशी प्रतिष्ठान यांच्यातर्फे, हे केवळ आपल्याला एक जाणीव व्हावी आणि माहिती व्हावी म्हणून 2 मिनिटं आपले घेतो. ते यासाठी की लोकशाही सखाराम जोशी प्रतिष्ठान या ठिकाणी 30 जानेवारी 2015 साली या प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे. शाहीर सखाराम जोशी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या संस्थेकडून कला, साहित्यिक, सांस्कृतिक या विषयाबरोबरच ज्वलंत सामाजिक विषयावर देखील ही संस्था कार्य करते. आता ती सामाजिक विषय कोणते? आपल्या हृदयाला भिडणारे असे विषय आहेत. रस्त्यावर बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसन. आतापर्यंत 15 बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसन या
संस्थेतर्फे केलेले आहे आणि यातील 3 मनोरुग्ण पूर्णपणे बरे होऊन ते आपल्या परिवारास राहायला गेलेले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात. आणखी अत्यंत ज्वलंत असा जो प्रश्न आपल्याला नेहमी भडसावतो आणि दिव्य मराठीच्या पेपरला नेहमी येत असतं की आपण ट्रिपल सीट जातो, डबल सीट जातो आणि गाडी चालवत असताना आपण मोबाईलवर बोलतो आणि त्याच्यातनं अपघात होत असतात. आणि असा हा ज्वलंत प्रश्न संस्थेतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान, दररोज घडणारे अपघात बेशिस्त या संदर्भातील जनजागृती नियमांचं पालन पोवाड्यांच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखा RTO विभाग यांच्याबरोबर जळगाव शहरातील चौकात जनजागृती करत असतात. आणि एवढंच नव्हे तर या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानावर स्वतः स्वरचित आदरणीय संग्राम जोशी यांनी अनेक पोवाडे देखील लिहिलेले आहेत. असं हे सामाजिक या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक क्षेत्रात सुद्धा या लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचा फार महत्वाचा वाटा आहे. या ठिकाणी श्रोते हो, आपल्याला सांगायला शिवजयंतीच्या निमित्ताने आनंद होईल की हा जो काही कार्यक्रम केला आहे 3 वर्ष, हे 3रं वर्ष आहेत. आदरणीय सुनील बी पाटील आणि त्यांची कंपनी आणि त्यांचे पूर्ण फॅमिली बघा सगळं. मला वाटतं माझ्या माहितीनुसार आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एकच घर असेल की ज्यांच्या घरावर शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा आहे. त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. माझं घर जवळच आहे, मी या रस्त्याने जातो आणि मला नेहमी मी जाताना नमस्कार पहिल्यांदा शिवाजी महाराजांना करतो आणि नंतर मी माझ्या रस्त्याने जातो. बगैरे शाळेला शिक्षक आहेत अशोक पारदे. असे हे थोर समाजसेवक आणि थोर कार्यकर्तृत्ववान. काय गरज पडली अशा माणसाला की ठीक आहे त्यांचं सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, पण नाही, समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि म्हणून असे हे कार्यक्रम करत असतात. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व श्रोत्यांना महाप्रसादाचं वाटप सुद्धा या ठिकाणी सुनील बी पाटील साहेबांच्या वतीने करण्यात येणार आहेत आणि म्हणून आपण हा कार्यक्रम संपेपर्यंत ऐकावा अशी विनंती. यानंतर अच्छा एक गीत होणार आहे आणि नंतर राष्ट्रगीत होणार आहे आणि नंतर हा कार्यक्रम संपणार आहे. देखो मुल्क मराठो का ये, देखो देखो मुल्क मराठो का ये, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो ये मिट्टी है बलिदान की. छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की असू दे, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, अरे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शोरी हो हरी हो. अहो काय सांगतो नाही. अरे मग काय गड्या हो, जो बसला आहे ना गणिम वेढा मांडून या लई येळ,
अन मुघलांनी नगर वाचडी. मग राजानं काय केलं? काय केलं? राजांनी आता युगत अरे आता युगत मांडली. अरे युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली युगत मांडली हे युगत मांडली. राजानं युगत मांडली. युगत मांडली युगत मांडली हे बघा 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 युगत राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताशी जुबा सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिबेना. हे शिवबा स्वतः बेटा येणार सुलूक होणार हो. शिवबा स्वतः बेटा येणार सुलूक होणार हो. हे शिवबा स्वतः बेटा येणार सुलूक होणार हो. शिवबा स्वतः बेटा येणार सुलूक होणार हो. शिवबा स्वतः बेटा येणार सुलूक होणार हो. होरी होरी हो. अरे देवा, नाही सुलूक होणार? अरे आता राजांच्या मनीचं कुणासनी ठाव. अव तू मासनी ठाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही. मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी राजाने काहीतरी सिद्धीची आता वाटू देत त्याला. राजानं त्याला एक कसा हरपला कसा पडला कळण त्याला हो. कसा हरपला कसा पडला कळण त्याला हो. हे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. हे युगत मांडली राजानं युगत मांडली. युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली. युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. धन्यवाद धन्यवाद. यानंतर आरती घेऊ आणि मग राष्ट्रगीत घेऊ. हा ठीक आहे. शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला. आर्यांच्या देशावरी वेशाचा घाला. आला आला सावध हो शिवभूपाला. आला आला सावध हो शिवभूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला. सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला. करुणावर वेदोनी हृदय नका गेला. हृदय नका गेला. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. त्रिभूता भूमाता म्लेच्छाही छळता. त्रिभूता भूमाता वेशाही छळता. तिज विन तिज शिवराया कोण तुझा त्राता. तुझ विन तिज शिवराया कोण तुझा त्राता. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. श्रुतिनाशाया. साधुपरित्राणाय दुष्कृतिनाशाय. भगवन भगवत गीता सार्थ कराया. भगवत गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या
शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की सादर करणार आहे बासरीवर संहिता जोशी. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की.